शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलंय। साईबाबांच्या दर्शनानंतर केसरकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय। शिक्षकांना सगळ्यात जास्त सवलती देण्याचा निर्णय घेणारा मी एकमेव मंत्री आहे। एवढ्या सवलती देऊन सुद्धा शिक्षक आंदोलन करत असतील तर यांची ही भूमिका मला मान्य नाही, असे यावेळी केसरकर म्हणाले आहे। आज अनेक शिक्षक गावी राहत नसताना देखील भत्ते घेत आहेत। मी यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतोय। मी एक गोष्ट जरी वाचविली तर 2400 कोटी रुपये वाचतील आणि या पैशातून राज्यातील सगळ्या शाळा दुरुस्त करू शकतात, अशा शब्दात मंत्री केसरकर यांनी शिक्षकांची शाळा घेतली आहे। अशा शिक्षकांवर कारवाई करणार। शाळा मजबूतीकरणाच्या निर्णयामध्ये एकही शाळा बंद केली जाणार नाही, एकाही शिक्षकाला कमी केले जाणार नाही। हा निर्णय जाहीर केला असताना देखील मोर्चे निघत आहेत। लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय। लोकांना भडकवणारी लोक एका विशिष्ट संघटनेची असल्याचं मला समजलं, असे केसरकर म्हणाले आहे। विद्यार्थ्यांना तरी राजकारणापासून लांब ठेवा, त्यांना चांगले शिक्षण घेऊ द्या। चांगले शिक्षण घेणे हा विद्यार्थ्याचा अधिकार आहे। विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। तसेच विद्यार्थ्यांना मोर्चाला आणणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करावीच लागेल, असे यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले आहे। शाळांच्या दुरुस्तीचा निर्णय टांगळी दिला। राज्यातील अनेक शाळा मोडकळीस आल्या आहेत। काही शाळांच्या इमारती खचल्या असल्या तरी येथे विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत, याची जाणीव शासनाला सुद्धा आहे। मात्र पैशाअभावी म्हणा किंवा राजकारणाअभावी या शाळांची दुरुस्ती टांगणीवर पडली आहे। यावर आगामी काळात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर काय निर्णय घेतात याकडे पालकांचे लक्ष लागून आहे। विषय चुकीचं प्रथा महाराष्ट्रामध्ये पडते। GR वाचायचं नाही। शिक्षक हे सरकारी नोकर असतात, त्यांना चांगलं लिहिता वाचता येतं। त्यांनी GR तरी वाचला पाहिजे। आपण लाख लाख रुपये पगार घ्यायचा आणि मुलांनी मोडक्या शाळेत बसायचं का? हा GR फक्त शाळांना टॉयलेट्स देणं, शाळांना चांगल्या खोल्या बांधून देणं, शाळांना सगळी टेक्नॉलॉजी देणं, ह्याच्यासाठी CSRचे पैसे वापरण्याला त्या ठिकाणी मुभा दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल कुठलाही अधिकार हा त्या शाळेवर राहणार नाही, हे त्या GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे। आणि त्याच्याच बरोबर कुठलीही जी कंपनी जी बदनाम असेल किंवा ज्यांची क्रिमिनल बॅकग्राऊंड असेल, अशा कुठल्याही कंपनीकडून घेता येणार नाहीत पैसे। आणि असे जे 2 कोटी रुपयापर्यंतच्या मोठ्या गावांमध्ये देतील किंवा 1 कोटीपर्यंतच्या लहान गावांमध्ये खर्च करतील शाळेंवर, त्याच्यामध्ये 1 कोटी रुपयाचे जे असेल त्यांना 5 वर्षापर्यंत त्याचा मेंटेनन्स बघायला लागेल आणि 10 वर्षासाठी असेल तर 10 वर्षापर्यंत त्यांनी जे करून दिलेलं आहे, त्यांनी शाळेची इमारत बांधून दिलेली असेल, तिथे इंटरॅक्टिव्ह TV दिलेला असेल, तिथे फर्निचर दिलेलं असेल तर त्याचा मेंटेनन्स त्यांनी बघायला लागेल। सध्या आमच्या शाळांची नावं जिल्हा परिषद क्रमांक 1, जिल्हा परिषद क्रमांक 2 अशी असतात। त्याच्याऐवजी जो 2 कोटीचं देणगी देणार आहे, देणगी याला म्हणता येणार नाही, CSRचे पैसे असतात। आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज CSRच्या पैशांचा अपव्यय होतो। कंपन्यांना एकतर हेल्थवर खर्च करायचा असतो किंवा एज्युकेशनवर खर्च करायचा असतो। NGO CSRचे पैसे घेतात आणि त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग हे आमच्या विद्यार्थ्यांवर करत राहतात। विद्यार्थ्यांना मोडक्या शाळेत बसायचं आणि त्यांना कुठलं तरी ॲप द्यायचं, हे योग्य नाही। स्वतः हायकोर्टाने चांगल्या टॉयलेट्स द्या, मुलींसाठी टॉयलेट्स द्या असा आदेश दिलेला आपल्याला सुद्धा माहिती आहे। आणि हेच जर असं चालू राहिलं तर मला सुद्धा शिक्षकांच्या संदर्भात मी सगळ्यात जास्त निर्णय घेणारा मंत्री आहे। मी गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वर याच्यावर विश्वास ठेवतो। एवढ्या सवलतीने दिल्या आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्याही शिक्षण मंत्र्यांनी दिल्या नाही। एवढ्या सवलती दिल्यानंतर सुद्धा आम्ही जे म्हणू ते खरं, आम्ही खोटं बोललो तरी ते चालेल, ही भूमिका मला मान्य नाही। आज किती शिक्षक त्यांना दिलेल्या गावी राहतात आणि गावी राहत नसताना सुद्धा भत्ते घेतात। मी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। या एक आयटम जरी मी सेव्ह केला ना तरी मला वर्षाला 2400 कोटी रुपये वाचवता येतील आणि 2400 कोटीमध्ये मी सगळ्या शाळा दुरुस्त करू शकतो। पण मी कधीही केलेलं नाही आहे। मी कोणालाही अडवून धरलेलं नाही आहे। माझा दृष्टिकोन नेहमी मदत करायचा राहिलेला आहे। आपण बघितलेलं आहे की सगळ्या केंद्रप्रमुखांच्या जागा भरल्या, आमचे जे जिल्हा परिषद शिक्षक आहेत यांना भरतीची संधी दिली, त्यांच्या प्रमोशनच्या परीक्षा चालू केल्या, जे मागतील माझ्याकडे ते दिलं। आणि हे दिल्यानंतर सुद्धा असं जर वागणूक मिळत असेल, माध्यमिक शाळांच्या संदर्भात जवळजवळ 1100 कोटी रुपये खर्च करून टप्पा अनुदानावर आणलं,
जिल्हा परिषद शाळांसाठी 30,000 शिक्षकांची भरती सुरू केली. म्हणजे एवढं सगळं आम्ही करायचं आणि तुम्ही आमची बदनामी करायची कशाबद्दल? आम्ही काय वाईट करतोय? विद्यार्थ्यांचं हित बघणं हे जर वाईट असेल तर मी ज्या दिवशी शिक्षण मंत्री म्हणून कारभार स्वीकारला त्या दिवशी मी जाहीर केलेलं होतं 1 वर्षामध्ये शिक्षकांचे सगळे प्रश्न मी सोडवेन. पण त्याच्यानंतर मात्र फक्त विद्यार्थी आणि त्यांच्यासाठी क्वालिटी एज्युकेशन याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही माझ्याकडे प्रश्न असता कामा नये. आता बघा, शाळा मजबूतीकरणाचा निर्णय घेतला, याच्यामध्ये एकही शाळा बंद होत नाहीये. एक शाळा ही मॉडेल शाळा असली पाहिजे की विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा दर्जा वाढण्यासाठी त्या विद्यार्थ्याला जर त्या शाळेमध्ये जायचं असेल तर त्याला वाहतुकीची सोय, मग ती बस असेल ती रिक्षा असेल, त्याच्यामधून सरकार करून देणार आहे. एकही शाळा बंद करणार नाही हे जाहीर केलेलं आहे. एकही शिक्षकाला कमी केलं जाणार नाही हे जाहीर केलेलं आहे. 30,000 शिक्षकांची भरती होईल हे सुद्धा जाहीर केलेलं आहे. कुठल्या अधिकारामध्ये हे मोर्चे निघत आहेत? काय चाललेलं आहे? कशा रीतीने लोकांची दिशाभूल चाललेली आहे? कशा रीतीने लोकांना भडकवलं जात आहे? आणि हे भडकवणारी लोक एका विशिष्ट संघटनेची आहेत असं मला सांगण्यात आलं आणि ह्याच्यामध्ये राजकीय हेतू आहे असं सुद्धा मला सांगण्यात आलं. माझी अतिशय कळकळीची आणि नम्र विनंती आहे, निदान विद्यार्थ्यांना तरी राजकारणापासून लांब ठेवा, त्यांना चांगलं शिक्षण घेऊन दे आणि चांगलं शिक्षण घेणं हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे आणि त्या अधिकारापासून सुद्धा तुम्ही त्यांना वंचित ठेवणार असाल तर मग मी काय भूमिका घ्यावी याच्या संदर्भात मी आता सगळ्या शिक्षकांच्या संघटनांना बोलवलेलं आहे. त्यांच्याबरोबर मी चर्चा करेन आणि योग्य तो निर्णय मी या संदर्भात घेईन. सोबत घेऊन मोर्चा काढला जातोय, त्यामध्ये शिक्षक देखील सहभागी आहे. बघा, शाळा बंद ठेवल्या. मी तुम्हाला सांगतो की हे संघटनांशी बोलायला लागतं, कारवाई करण्यापूर्वी सुद्धा बोलायला लागतं, लोकांना विश्वासात घ्यायला लागतं. याच्यावर मी विश्वास ठेवतो. कारवाई तर 100% करायलाच लागेल. विद्यार्थ्यांना मोर्चाला आणता येणार नाही, कारवाई करायला लागेल. कशा पद्धतीने करायची? सामूहिक सुट्टी घेता येत नाही, घेतली असेल तर काय करायचं? उद्या आमच्याकडे आता कास्ट्राईकचं हे आहे, आम्ही 1 दिवसाची सुट्टी दिलेली आहे. ज्या ज्या संघटना मागतात त्यांच्या ह्याच्यासाठी आम्ही संघटनेची अधिवेशनं घ्यायला आम्ही तुम्हाला पगारी सुट्टी देतो. आम्ही काय कमी केलं तुम्हाला? तशासाठी तुम्ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या आड येताय, त्यांच्या हिताच्या आड येता, याचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्राला द्यायला लागेल. आणि नाहीतर मग माझी जी भूमिका तुमच्याबद्दल अत्यंत प्रेमाची आहे ती माझी भूमिका योग्य आहे की नाही हे सुद्धा मला पडताळून बघा. 13 तारखेला आझाद मैदान, हा बोला. 13 तारखेला रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित केला जातोय आझाद मैदान, दसऱ्याच्या 1 दिवस आधी. असं काही योजना आहे का? नाही, मला बघा असं आहे की आझाद मैदानावर आमचा सुद्धा मेळावा होतो. आझाद मैदान असेल, क्रॉस मैदान असेल, ओव्हल मैदान असेल, सगळीकडे गिरगाव चौपाटी असेल, रावण दहनाचे कार्यक्रम होतात. एखादं जर मैदान दुसऱ्यासाठी दिलेलं असेल भाड्याने तर त्यांनी आदल्या दिवशी केला तर अनेक वेळा 12 वाजले की दुसऱ्या दिवस सुरूच होतं. आणि रावणाचं दहन हे एका दुष्ट शक्तीचं प्रतीक आहे रावण हे. आणि रामाने त्याला म्हणजे विष्णूचे 10 अवतार झाले, प्रत्येकामध्ये त्यांनी दुष्ट लोकांचा वध केलाय. शांती समृद्धी पृथ्वी तलावर आणलेली आहे आणि त्याच्यामुळे एका अर्थाने हे प्रतीक असतं वाईट विचाराच्या दहनाचं आणि चांगल्या विचाराचं सोनं लुटण्याचं. आणि ते सोनं आझाद मैदानावर लुटलं जाईल. समोरच महापालिका सुद्धा आहे. महापालिकेमध्ये किती नवीन प्रयोग होत आहेत, किती कामाला गती आलेली आहे हे लोकांनी बघितलेलं आहे. मुंबई बदलते, मुंबई कात टाकते आणि जुनी मुंबई